नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. झोपेपेक्षा जास्त थकून जागे होताना तुम्ही बाथरूमला वारंवार जाण्यासाठी वयाला दोष देत आहात का? आणि जर मी तुम्हाला सांगितलं की खरा खलनायक तुमच्या वयस्कर मूत्राशयाचा नसून तुमच्या पाणी पिण्याच्या अचूक वेळेचा आहे, तर आज मी तुम्हाला रात्री लघवीला जाणं कसं बंद करायचं हे सांगणार आहे. हे दाखवून देणार आहे की पाणी पूर्णपणे बंद करणं हा उपाय नाही, तर योग्यरित्या पाणी कसं प्यावं. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संध्याकाळच्या प्रोटोकॉलची ओळख करून देणार आहे. तुमच्या जैविक घड्याळाशी तुमचं हायड्रेशन संक्रमित करण्यासाठी एक सोपी 3 चरणांची रणनीती आहे. तुम्ही झोपताना तुमच्या मूत्रपिंडांना विश्रांती कशी द्यायची ते शिकाल. औषधांशिवाय आणि तहान न लागता तुमची ऊर्जा आणि चैतन्य चोरणाऱ्या सतत टपकणाऱ्या नळाचा अंत करणं. या रात्री तुम्ही किती वेळा जागे झालात? 2, 3 किंवा 4 वेळा? हा थकवा आणि चिडचिडेपणा तुमचा नवीन सामान्य म्हणून स्वीकारणं थांबवा. जर तुम्हाला तुमच्या शरीराशी लढणं थांबवायचं असेल आणि पुन्हा एकदा अखंड दुरुस्तीची झोप घ्यायची असेल तर शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा, कारण तुमचं परिवर्तन नुकतंच सुरू झालेलं आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की त्या किरकोळ विसरणं, योग्य शब्द न बोलणं किंवा मेंदूची मंद गती ही केवळ वृद्धत्वाची लक्षणे असू शकत नाहीत. माझ्या क्लिनिकमध्ये रुग्ण स्मरणशक्तीच्या समस्यांबद्दल तक्रार घेऊन येतात आणि नंतर मेंदू कमकुवत होत आहे असं समजून झोपी जातात. प्रत्यक्षात ही समस्या झोपेच्या वेळीच उद्भवते. तो सकाळचा थकवा जो तुमच्या हाडांना चिकटून राहतो, ते मानसिक धुके जे तुम्हाला दिवसाची सुरुवात उत्साहाने करण्यापासून रोखतं. एक मूक गुन्हेगार असतो आणि तो गुन्हेगार म्हणजे बाथरूममध्ये सतत जाणं, जे तुमच्या सर्वात मौल्यवान विश्रांतीला भंग करत असतं. आपण रात्रीनंतर रात्री तुमच्या जीवनशक्तीच्या एका पद्धतशीर चोरीबद्दल बोलत आहोत. आज मी तुम्हाला हे कसं कायमचं बंद करायचं हे शिकवणार आहे. त्यामुळे तयार व्हा, कारण आपण येथे ज्याची चर्चा करणार आहोत ते झोप आणि पाण्याशी असलेलं तुमचं नातं पूर्णपणे बदलून टाकेल. चला अशा गोष्टींबद्दल उघडपणे बोलूया ज्या अनेकांसाठी एक कंटाळवाणा दिनक्रम बनले आहेत, परंतु ते उघडपणे कबूल करण्याचं धाडस फार कमी लोक करतात. सकाळी डोळे उघडल्यावर तुम्हाला ही भावना माहीत आहे का? जेव्हा तुम्ही झोपायला जाता तेव्हापेक्षा जास्त थकवा जाणवतो. तुम्ही उठता, स्वतःला आरशाकडे बघता आणि तुमच्याकडे पाहणाऱ्या चेहऱ्यावर विश्रांतीची खूण नसून रात्रीच्या तुमच्या स्वतःच्या मूत्राशयाची झालेल्या लढाईचे चिन्ह दिसतात. आणि तुम्ही एक अगदी योग्य प्रश्न विचारता, का आणि का? 8 तास झोपल्यानंतरही मला असं वाटतं की मी रात्रभर मॅरेथॉन धावलं आहे किंवा दगड वाहून नेले आहेत. मंडळी, उत्तर तुमच्या ऑर्थोपेडिक गादीच्या गुणवत्तेत किंवा उशांच्या प्रकारामध्ये नाही आहे. उत्तर एका मूक तोडफोडी करणाऱ्यांमध्ये आहे, जो तुम्हाला सक्रिय, समाधानी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेली जीवनशक्ती हळूहळू काढून टाकत आहे. हा तोडफोड करणारा तुमच्या चयापचय, रोगप्रतिकारशक्ती आणि जीवनाच्या गुणवत्तेवर अशा प्रकारे परिणाम करतो की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. हा धूर्त चोर तुमच्या घरामध्ये घुसून दागिने किंवा पैसे चोरत नाही. तो पैशाने खरेदी करता येत नाही अशी एखादी गोष्ट चोरतो, तुमची गाढ झोप. विशेषतः REM टप्पा. या जादुई टप्प्यामध्ये मेंदू स्वतःला स्वच्छ करतो, शांत करतो, दिवसभर जमा झालेले विषारी पदार्थ काढून टाकतो, स्मरणशक्ती मजबूत करतो आणि शरीर पेशीय पातळीवरती ऊती दुरुस्त करतं. जेव्हा जेव्हा तुम्ही मध्यरात्री उठता, दिवे लावता आणि बाथरूममध्ये जाता, तेव्हा हे पवित्र पुनर्संचयित करण्याचं चक्र अचानक थांबतं. ते निरुपद्रवी ब्रेक म्हणून समजू नका. हे तुमच्या आरोग्याची सूक्ष्म चोरी आहे आणि गणित क्रूर आहे. आज एक व्यत्यय, उद्या 2 तर परवा दुसरा. आठवड्याच्या अखेरीस तुमच्या वर झोपेचं कर्ज जमा झालेलं असतं आणि जे फेडणं अशक्य असतं. परिणामी चिडचिडेपणा, प्रियजनांशी संयमाचा अभाव, कामावर किंवा छंदावर लक्ष केंद्रित न करणं आणि शारीरिक कमकुवतपणा, ज्यामुळे इतर आजार आणि वेदनांचा मार्ग मोकळा होतो. हे स्वीकारणं थांबवण्यासाठी आणि नियंत्रण मिळवण्यासाठी वेळ आली आहे. चला आपण रात्रींवर नियंत्रण मिळवूया, जेणेकरून आपण पुन्हा आपल्या दिवसांचे स्वामी होऊ शकाल. बरेच लोक चांगल्या हेतूने ही समस्या सोडवण्याचा त्यांच्या हताश प्रयत्नांमध्ये अशा सापळ्यात अडकतात जे विडंबनात्मकपणे परिस्थिती आणखी बिकट करते. तर्क योग्य वाटतो. जर मी रात्री खूप लघवी करत असेल तर एक सोपा उपाय आहे, मी दिवसभर कमी पाणी पिईन. लक्ष द्या, हे सर्वात धोकादायक आणि हानिकारक मिथकांपैकी एक मिथक आहे, विशेषतः जर तुम्ही 50 किंवा 60पेक्षा जास्त वयाचे असाल. जेव्हा तुम्ही नियमितपणे आणि अनावधानाने तुमच्या हायड्रेशन कमी करता
आणि तेव्हा तुमचं शरीर सतर्क आणि घाबरलेल्या स्थितीत जातं. तुमचं मूत्रपिंड अत्यंत बुद्धिमान अवयव कमतरता जाणवते आणि उपलब्ध असलेल्या थोड्या प्रमाणामध्ये द्रव पदार्थांचं जतन करण्यासाठी जास्त प्रमाणामध्ये सांद्रित मूत्र तयार करू लागतात. या सांद्रित मूत्राला शुद्ध, अतिशय मजबूत लिंबाच्या रसासारखे समजा. विषारी पदार्थ आणि कचऱ्याने भरलेले हे पदार्थ तुमच्या मूत्राशयाच्या आतील भिंतींना थेट त्रासदायक बनवतं. आणि लक्षात ठेवा, मूत्राशय देखील वृद्ध होतं आणि अधिक संवेदनशील बनत जातं. हे मजबूत आणि सांद्रित मूत्र एका गोंगाट करणाऱ्या शेजाऱ्यासारखं आहे, जे तुम्हाला जागृतच ठेवतं. ते मूत्राशयाला त्रास देतं, ज्यामुळे सौम्य जळजळ होते आणि अवयव तुमच्या मेंदूला भीतीदायक आपत्कालीन सिग्नल पाठवण्यास भाग पाडतं. आता रिकामं करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि सर्वात वाईट आणि सर्वात निराशाजनक गोष्ट म्हणजे जेव्हा तुमचं मूत्राशय अर्धही भरलेलं नसतं तेव्हाही हा सिग्नल येतो. म्हणून तुम्ही घाबरून जागे होता. तुम्ही बाथरूममध्ये धावता आणि पाहता की फक्त आपल्याला थोडीशीच लघवी आलेली होती. तुम्ही व्यर्थ जागे झाला आहात. दिवसा स्वतःला डिहायड्रेट करून तुम्ही फक्त रात्रीची समस्या सोडवत नाही, तर तुमच्या मूत्रपिंडाच्या कार्यालाही हानी पोहोचवत आहात. तुमचं चयापचय मंदावतं आणि मूत्रमार्गाच्या संसर्गाचा धोका झपाट्याने वाढत जातो. मी तुम्हाला हमी देऊन सांगते की हे तुम्ही किती पाणी पिता याबद्दल नाही, तर तुमच्या पिण्याच्या वेळेचं सुज्ञपणे व्यवस्थापन करण्याबद्दल आहे. खरा आदर्श बदल म्हणजे तुमचं स्वातंत्र्य आणि चैतन्य नियंत्रित करणं, हे समजून घेणं की आपलं शरीर एका अंतर्गत घड्याळावर, सर्केडियन लयवर चालतं. हे घड्याळ सर्व काही नियंत्रित करतं. तुम्हाला कधी झोप येईल, कधी भूक लागेल, तुमचे हार्मोन्स कधी सोडले जातील आणि हो, तुमच्या मूत्रपिंडांनी कधी मूत्र तयार करावं. एकत्रितपणे आपण तुमचं हायड्रेशन या नैसर्गिक घड्याळाशी संक्रमित करू. विसरून जा की तुमचा मूत्राशय एक प्रकारचा शत्रू आहे. आपण त्याला तुमचा मित्र बनवूया. तुम्ही विश्रांती घेता तेव्हाच त्याला विश्रांती घेण्याचं प्रशिक्षण देऊया. हे करण्यासाठी मी तुम्हाला प्रोटोकॉल नावाची एक सोपी पण शक्तिशाली 3 चरण पद्धत विकसित केली आहे. हे नाव दिवसापासून रात्रीच्या सौम्य संक्रमणाचं प्रतिबिंबित्व आहे आणि तुमच्या शरीराच्या जीवशास्त्रामध्ये आपण नेमकं हेच मंदावणं प्रतिबिंबित करणार आहोत. हा प्रोटोकॉल काही वेडा आहार नाही आहे. त्यात महागडी औषधं किंवा थकवणारे व्यायाम समाविष्ट नाही आहेत. हा फक्त सवयींचा एक धोरणात्मक बदल आहे. हे तुमच्या हायड्रेशन रुटीनचं जाणीवपूर्वक पुनर्प्रोग्रामिंग आहे. कल्पना करा की तुमच्याकडे तुमच्या किडनीवर स्विच फ्लिप करण्याची शक्ती आहे आणि म्हणू शकते, ठीक आहे टीम, आजचे जड काम संपले आहे आणि आता हळू करा आणि विश्रांतीची तयारी करा. हे कदाचित विज्ञान कथेसारखं वाटेल, परंतु ते पूर्णपणे शक्य आहे आणि मूत्रपिंडाच्या कार्याच्या शुद्ध तर्कावर आधारित आहे. संध्याकाळच्या प्रोटोकॉलचा अवलंब करून तुम्ही त्या शरीराचा बळी होण्यापासून तुमच्या स्वतःच्या विश्रांती आणि कायाकल्पाचे शिल्पकार बनण्याकडे जाता. चला पहिल्या टप्प्यावरती जाऊया, सर्वात गतिमान आणि मूलभूत. मी त्याला सौर हायड्रेशन म्हणते. येथील तर्क दुपारच्या सूर्या इतका तेजस्वी आणि स्पष्ट आहे. तुम्ही उठता त्या क्षणापासून, उदाहरणार्थ सकाळी 7 ते 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुमचं शरीर चयापचय शिखरावर असतं. सर्व प्रणाली पूर्ण वेगाने चालू असतात. तुम्ही हालचाल करत आहात, तुमचं हृदय जोरात पंप करत आहे. हा सर्वात योग्य वेळ आहे. तुमच्या शरीराला आवश्यक असलेले सर्व द्रव इंधन प्रदान करण्याचीही एक उत्तम संधी आहे. या काळामध्ये तुमचं ध्येय दिवसभरासाठी नियोजित द्रव पदार्थांपैकी सुमारे 80% पाणी पिणं आहे. हो, तुम्ही हे बरोबर ऐकलं आहे. बहुतेक पाणी, हर्बल टी, लिंबू पाणी आणि रस्सा हे सर्व महत्त्वाचं आहे. सूर्यप्रकाश जास्त असताना तुमचं शरीर पूर्णपणे हायड्रेटेड असावं अशी माझी इच्छा आहे. या उदाहरणासह ही पायरी समजून घेऊया. तुम्ही लांब प्रवासाला निघण्यापूर्वी तुमच्या कारची टाकी भरता. तुम्ही रात्रीच्या वेळी अंधारलेल्या एकांत रस्त्यावर नाही, तर शहर सोडण्यापूर्वी हे करता. जास्त क्रियाकलापांच्या वेळी हायड्रेशन केंद्रित करून तुम्ही तुमच्या मूत्रपिंडांना घाई न करता अतिरिक्त द्रव फिल्टर करण्यासाठी, प्रक्रिया करण्यासाठी आणि काढून टाकण्यासाठी भरपूर वेळ देता. हे तुम्हाला दिवसभर ऊर्जा, चांगली त्वचा आणि स्वच्छ मन देईलच, परंतु रात्री पडण्यापूर्वी घर स्वच्छ करण्यासाठी हे सर्वात महत्त्वाचं पहिलं पाऊल देखील आहे. म्हणून उद्यापासून तुमची पाण्याची बाटली तुमचा सर्वात चांगला मित्र असेल, परंतु फक्त सूर्यास्तापर्यंतच. जर तुम्हाला ही तार्किक किंवा सोपी पद्धत आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ती ही आरोग्य माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यास मदत करते. आता आपण दुसऱ्या टप्प्यावरती जाऊया, हायड्रेशन लँडिंग. जर पहिला टप्पा विमानाच्या टेक ऑफ आणि क्रूज गतीनुसार उड्डाणाचा असेल, तर हा टप्पा धावपट्टीवर सॉफ्ट लँडिंगसाठी तयारी आहे.
संध्याकाळी 5 वाजल्यापासून किंवा सूर्य मावळण्यास सुरुवात होईपर्यंत झोपण्यापूर्वी सुमारे 2 तास आधी द्रव पदार्थांबद्दलचा तुमचा दृष्टिकोन आणि वर्तन पूर्णपणे बदललेलं हवं. तुम्ही आता सक्रियपणे हायड्रेट करण्यासाठी पाणी पित नाही. स्टेज 100मध्ये ते जड वजन उचलण्याचं काम यशस्वीरित्या पूर्ण झालं आहे. आता तुम्ही फक्त तहान भागवण्यासाठी, जर तुम्हाला तहान लागली असेल तर, आणि तरीही लहान साध्या घोटांमध्ये फक्त तुमचं तोंड आणि घसा ओलावा यासाठी पुरेसं प्या. रात्रीच्या जेवणात संपूर्ण ग्लास खाली टाकण्याची गरज नाही. गतीतील हा बदल तुमच्या शरीरातील एक शक्तिशाली जैवरासायनिक सिग्नल पाठवतो. जणू काही तुम्ही तुमच्या मूत्रपिंडांना कुजबुजत आहात. अरे, मुख्य बदल संपला आहे. आता दुकान बंद करण्याची आणि शटर खाली करण्याची तयारी करा. शरीर इतकं अनुकूल आणि बुद्धिमान हा संदेश समजतं आणि आपोआप मूत्र उत्पादनाच्या ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट कमी करण्यास सुरुवात करतं. तुम्ही तुमच्या जीवशास्त्रानुसार काम करत आहात. प्रवाहाबरोबर पोहणं, त्याच्या विरुद्ध नाही. हा संक्रमण टप्पा तुम्हाला झोपेच्या वेळी पूर्ण क्षमतेने काम करत असताना येण्यापासून रोखण्यासाठी महत्त्वाचा आहे. अन्यथा तुम्ही झोपताच तुमचं मूत्राशय भरलेलं असेल आणि आपण शेवटच्या टप्प्यावर पोहोचतो. सर्वात कठोर परंतु सर्वात मुक्त करणारा. मी त्याला रात्रीचा वाळवंट म्हणते. हा टप्पा झोपण्यापूर्वी शेवटचे 2 तास आहे. येथील नियम सोपे, सरळ आणि बिनशर्त आहेत. नवीन द्रव पदार्थांसाठी पूर्ण होकार. शून्य पाणी पिण्याचा ग्लास नाही. तुम्हाला झोप आणणारा वाटणारा चहा नाही. लँडिंग टप्प्यात प्रथम ते प्या आणि फक्त एक छोटासा घोट. या 2 तासांमध्ये आपण एक नियोजित कोरडी अवस्था तयार करतो. मला माहीत आहे की सुरुवातीला हे एक मानसिक आव्हान वाटू शकतं, पण माझ्यावर विश्वास ठेवा, तुमचं शरीर ज्या वेगाने जुळवून घेतं ते तुम्हाला आश्चर्यचकित करेल, विशेषतः सकाळपासून ते आधी सुपर हायड्रेटेड असल्याने. हा वाळवंट काळ हा प्रोटोकॉलची गुरुकिल्ली आहे. ते हमी देतं की तुमच्या मूत्रपिंडांना शेवटच्या चक्रावर प्रक्रिया करण्यासाठी आणि दिवे बंद करण्यापूर्वी उर्वरित कचरा मूत्राशयात पाठवण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. अशा प्रकारे जेव्हा तुमचं डोकं उशीला लागेल तेव्हा तुमचं शरीर मूत्राशय जवळजवळ रिकामं, आरामशीर आणि 7 ते 8 तासांच्या विश्रांतीसाठी तयार असेल. तुम्हाला जागा करण्याचे कोणतेही शारीरिक कारण नसेल. हा टप्पा कामाला सक्षम करणारा आहे. तुम्ही जाणीवपूर्वक निर्णय घेता की रात्र तुमच्या विश्रांतीची आणि स्वप्नांची आहे, थंड बाथरूमच्या टाईल्सची नाही. आता तुम्ही संध्याकाळचा प्रोटोकॉल पूर्ण केला आहे. तुम्ही आराम करू शकाल आणि विश्रांती घेऊ शकाल. तुम्ही काम पूर्ण केलं आहे. मी तुम्हाला 3 अतिरिक्त साधने सांगू इच्छिते. 3 रिझल्ट ऑक्सिलेटर. हे छोटे क्लिनिकल सिक्रेट्स आहेत जे हट्टी मूत्राशय असलेल्यांसाठी प्रचंड फरक करतात. पहिलं ऑक्सिलेटर म्हणजे झोपण्यापूर्वी तुमचा रात्रीचा दिनक्रम पूर्ण केल्यानंतर बाथरूममध्ये जा आणि नेहमीप्रमाणे लघवी करा. पण इथेच खरी जादू आहे. एकदा तुम्ही पूर्ण केलं की लगेच झोपायला जाऊ नका. दात घासून घ्या, पायजामे घालून घ्या, तुमचा बेड तयार करा, पुस्तकातील एखादं पान वाचा, 5 ते 10 मिनिटं थांबा, नंतर दिवे बंद करण्यापूर्वी बाथरूममध्ये परत जा आणि पुन्हा प्रयत्न करा. तुम्हाला वाटेल मी आत्ताच गेलो, आता गरज नाही, तरीही प्रयत्न करा. बसा आणि आराम करा. तुम्हाला आश्चर्य वाटेल की किती वेळा थोडं जास्त बाहेर येतं. हे थोडंसं उरलेलं व्हॉल्यूम जर शिल्लक राहिलं तर तुम्हाला पहाटे 3 वाजता उठवण्यासाठी पुरेसं असेल. गेल्या काही वर्षांमध्ये मूत्राशयाचे स्नायू टोन गमावतात आणि ते पहिल्या प्रयत्नांमध्ये 100% रिकामे करत नाही. हे डबल होल्डिंग तुमची हमी आहे. दरवाजा बंद आहे का ते पुन्हा तपासा. दुसरा ॲक्सिलेटर आहे. हा भौतिकशास्त्राचा एक सोपा वापर आहे ज्याला आपण गुरुत्वाकर्षण निचरा म्हणतो. जर तुम्ही अशा लोकांपैकी असाल ज्यांना दिवसाच्या शेवटी तुमच्या पायांमध्ये थोडीशी सूज दिसून येत आहे तर त्याकडे बारकाईने लक्ष द्या. ही सूज म्हणजे गुरुत्वाकर्षणामुळे दिवसभर अंगामध्ये जमा होणारं द्रव आहे. हा द्रव जादूने नाहीसा होत नाही. तुम्ही झोपताच गुरुत्वाकर्षण पायांवरती खेचणं थांबवतं. द्रव रक्ताभिसरणामध्ये परत येतो, हृदयातून जातो आणि अंदाज लावा काय, ते थेट मूत्रपिंडामध्ये फिल्टर करण्यासाठी जातं. आणि हे कधी घडतं? तुमच्या झोपेच्या वेळी. याचा अर्थ मूत्रपिंड रात्रीच्या शिफ्टमध्ये जास्त वेळ काम करत असतं. हे टाळण्यासाठी काय करायचं आहे तर बघा. रात्री सुरुवातीच्या वाळवंटामध्ये झोपण्यापूर्वी सुमारे 40 मिनिटे सोफ्यावर किंवा बेडवर झोपा आणि तुमचे पाय वर करा. खाली उशा वापरा किंवा भिंतीला टेकवा. तुमचे पाय हृदयाच्या पातळीपेक्षा वर ठेवणं हे उद्दिष्ट आहे. 15 किंवा 20 मिनिटं हे असंच राहू द्या. ही साधी हालचाल सर्व जमा झालेलं द्रव त्वरित रक्ताभिसरणामध्ये परत करते, जेणेकरून मूत्रपिंड झोपण्यापूर्वी ते प्रक्रिया करू शकतील आणि काढून टाकू शकतील. झोपेच्या वेळी नाही, तुम्ही प्रत्यक्षात समस्या सुरू होण्यापूर्वीच ती दूर करत आहात. झोप वाचवण्यासोबतच ते रक्ताभिसरण आणि पायांमध्ये हलकेपणा देखील सुधारतं. तिसरा आणि शेवटचा प्रवेग
महत्त्वाचा आहे आणि लपलेल्या शत्रूंवरती हल्ला करतो. तो शत्रू म्हणजे दिवसाच्या शेवटच्या जेवणामध्ये जास्त मीठ. सोडियम आणि शरीरामध्ये स्पंजसारखं काम करतो, पाणी धरून ठेवतं. जेव्हा तुम्ही खूप खारट जेवण खाता किंवा एखादा सॉस, तिखट, चीज, प्रक्रिया केलेले पदार्थ किंवा फक्त मीठ जास्त प्रमाणामध्ये खाल्लं, तेव्हा शरीर ते सोडियम पातळ करण्यासाठी पाणी टिकून ठेवतं. परंतु शरीर संतुलन होमिओस्टॅसिस शोधतं आणि काही तासानंतर सहसा रात्रीच्या मध्यभागी ते जास्त पाणी आणि सोडियम उत्सर्जित करण्याचा निर्णय घेतं. परिणामी 2 भयानक गोष्टी होतात. रात्रीच्या मध्यभागी असह्य तहान, तुम्हाला पाणी पिण्यास भाग पाडणं, रात्रीचं वाळवंट तोडणं आणि वाढलेली लघवी. उपाय म्हणजे कमी सोडियम आहार निवडणं. औषधी वनस्पती, मसाले, लिंबू, लसूण आणि कांदा वापरा. कमी मिठाचा आहार हा केवळ रक्तदाब काळजी घेणारा साधन नाही, तर तो सतत झोपेचा पासपोर्ट आहे. रात्री मीठ कमी करून तुम्ही रात्रीची तहान आणि मध्यरात्री मूत्रपिंडाचं जास्त काम दूर करू शकता. मला खात्री आहे की हा सल्ला तुमच्या आरोग्याचं व्यवस्थापन करण्याच्या एका नवीन मार्गाकडे तुमचे डोळे उघडत आहे. चला आज रात्रीच्या लढाईच्या योजनेची पुनरावृत्ती करूया. मुख्य काम म्हणजे व्यावहारिक प्रोटोकॉल. पहिली पायरी म्हणजे संध्याकाळी 5 वाजेपूर्वी 80% पाणी प्या. दुसरी गोष्ट म्हणजे हायड्रेशन, संध्याकाळी थोडंसं पाणी प्या. तिसरी पायरी म्हणजे झोपण्यापूर्वी 2 तास आधी 0 द्रवपदार्थ आणि सर्व काही जलद करण्यासाठी एक प्रवेगक. 2दा बाथरूममध्ये जा. गुरुत्वाकर्षणाचा निचरा करण्यासाठी झोपण्यापूर्वी पायवर करणं आणि लपलेल्या शत्रूवरती नियंत्रण. रात्रीच्या जेवणामध्ये मीठ कमी घ्या. ही पद्धत तात्पुरती उपाय नाही, ही तुमच्या संपूर्ण प्रणालीचं पुनर्शिक्षण आहे. आम्ही तुमचं शरीर निसर्गाशी पुन्हा संक्रमित करण्याबद्दल बोलत आहोत. त्याचे परिणाम फायद्यांचा एक प्रवाह आहे. चांगली झोप म्हणजे चांगला मूड, फिरण्यासाठी अधिक ऊर्जा आणि नातवंडांसोबत खेळणं, छंद जोपासणं आणि तीक्ष्ण मन. रात्री पडण्याचा धोका कमी होणं आणि कवचासारखी प्रतिकारशक्ती. हा आनंदी दीर्घ आयुष्याचा पाया आहे. वृद्धत्वाचे निष्क्रिय प्रेक्षक सिद्धांत राहायचे नाही. मी तुम्हाला आव्हान देत आहे, आज सुरुवात करा, उद्या नाही तर आजच. प्रोटोकॉलच्या 3ही पायऱ्या सुरू करा. तुमच्या शरीराचं निरीक्षण करा. सकाळी उठल्यावर फरक जाणवेल. तात्काळ परिपूर्णता मिळवण्यासाठी नाही तर सातत्य शोधा. आणि मी तुम्हाला वचन देते की या व्हिडिओवरील टिप्पण्या तुमची प्रगती डायरी बनवा. तुम्ही रात्री किती वेळा उठता ते आत्ताच लिहा. प्रामाणिक राहा. काही दिवसांनी परत या आणि काय बदलले ते मला नक्की सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.